नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधील टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये आपल्याला एक्झरसाइज मधील प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण अगोदर बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ Meena and Madhav prepared trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. इथं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आता या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या पोस्टिंग ज्या आहेत त्या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला सोडवायचे आहेत. मग आधी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला जे काही दिलेले बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस कोणत्या अकाउंटला जातात ते आपण अगोदर बघणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. त्यानंतर आहे डेटर्स. तर डेटर्सचा बॅलन्स हा असेट साईडला जातो. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल पण कुठं जातात, असेटला. नंतर आहे परचेसेस. परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. नंतर आहे रिटर्न्स. आता डेबिटचा जो रिटर्न असतो तो सेल्स रिटर्न असतो, म्हणून तो काय करायचा असतो, लेस फ्रॉम सेल्स. नंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा असतो. नंतर आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा असतो. नंतर आहे मोटार व्हेकल. मोटार व्हेकल हे असेट साईडला लिहिले जातात. नंतर आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले जातात. नंतर आहे एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली जाते. नंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली जाते. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली जाते. नंतर आहे ड्रॉइंग अकाउंट. तर ड्रॉइंग जी आहे ही लेस फ्रॉम कॅपिटल अकाउंट. नंतर लीज होल्ड प्रिमाइसेस हे असेटला घेतले जातात. नंतर कॅश ॲट बँक ही देखील असेटला लिहिली जाते. आणि फर्निचर देखील कुठे लिहिलं जातं, असेटला. आता याच्यानंतर आपल्याला क्रेडिटचे बॅलन्स बघायचे आहेत. क्रेडिटला बँक ओव्हरड्राफ्ट हे जे आहे हे लायबिलिटी साईडला लिहिले जातात. नंतर आहे बिल्स पेबल. बिल्स पेबल देखील कुठे लिहिले जातात, लायबिलिटी साईडला. नंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पण कुठे लिहिले जातात, लायबिलिटी साईडला जातात. सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिले जातात. आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग रेंट हे लायबिलिटी साईडला जातात. अनपेड वेजेस हे देखील कुठे जातात, लायबिलिटी साईडला जातात. कॅपिटल जे आहे, कॅपिटल हे लायबिलिटी साईडला जाते. नंतर आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे लेस फ्रॉम परचेसेस करायचे असतात. तर या पद्धतीने आपल्याला ज्या पोस्टिंग्स आहेत त्या पोस्टिंग्स आपण सोडवल्या पाहिजे. यानंतर आपल्याला पुढे या प्रॉब्लेम मध्ये ज्या ऍडजस्टमेंट आहे त्या ऍडजस्टमेंटच्या टिक मार्क्स करायच्या आहेत. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. मग क्लोजिंग स्टॉक ची जी ऍडजस्टमेंट आहे, बघा इथं क्लोजिंग स्टॉक आहे ₹32,000 क्लोजिंग स्टॉक आहे. तर या क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट जे आहेत हे आपल्याला
बघायचे आहेत. हे दोन इफेक्ट जे आहेत, पहिला इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट असेट साइड. आता आपण अगोदर काय करू, ऍडजस्टमेंट्स जे आहेत त्या सगळ्या बघून घेऊ. सेकंड जी ऍडजस्टमेंट आहे, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स, म्हणजेच RDD. याचा इफेक्ट काय होतो, लेस फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग याची टिकमार जी आहे ती कुठं करायची, आपल्याला डेटर्स वर करायची आहे. आणि बॅड डेब्ट्स दिलेले असतात तर आपल्याला बॅड डेब्ट्स वर करायची असते. त्याच्यानंतर क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, याची जी टिकमार आहे ही देखील कशावर होते, डेटर्स वर होते. त्याच्यानंतर पुढची जी ऍडजस्टमेंट आहे, व्हॅल्यूड लीज होल्ड प्रिमाइसेस ऑन 31 मार्च 2019 रुपीज 1 लाख. मग याची जी टिकमार आहे ही टिकमार आपल्याला कुठं करायची आहे, लीज होल्ड प्रिमाइसेस वर करायची आहे. आणि शेवटची जी ऍडजस्टमेंट आहे आपली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. मग याची टिकमार आपल्याला कशावर करायची आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आणि एक ॲडव्हर्टाइजमेंट होती, छुपी ऍडजस्टमेंट, हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो आपल्याला आपण, तर ती एक ऍडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पोस्टिंग ज्या आहेत त्या पोस्टिंग आपल्याला घ्यायच्या आहेत. सुरुवातीला पहिली पोस्टिंग दिलेली आहे ओपनिंग स्टॉक. तर ओपनिंग स्टॉकची पोस्टिंग ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला होते. इथं टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 25,000 रुपये. ओपनिंग स्टॉक लिहायचा आहे 25,000. त्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक नंतर डेटर्स 80,500. डेटर्स जे आहे असेटला लिहायचे आहेत, डेटर्स इनरला घ्यायचे 80,500. डेटर्स नंतर पुढे आहे बिल्स रिसिवेबल 10,000 रुपये. बिल्स रिसिवेबल असेटला लिहायचे आहेत. बिल्स रिसिवेबल 10,000 रुपये आउटरला घ्यायचे आहेत. बिल्स रिसिवेबल नंतर पुढे आहे परचेसेस 2,08,500. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचे टू परचेसेस 2,08,500. परचेसेस नंतर आहे सेल्स रिटर्न 1,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचे इथं अगोदर बाय सेल्स, त्यातून लेस सेल्स रिटर्न 1,000 रुपये. त्यानंतर पुढे आहे सेल्स रिटर्न नंतर कॅरेज इनवर्ड 3,000. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आहे कॅरेज इनवर्ड 3,000 रुपये. कॅरेज इनवर्ड नंतर पुढे आहे कॅरेज आउटवर्ड 4,500. कॅरेज आउटवर्ड 4,500. कॅरेज आउटवर्ड नंतर पुढे आहे मोटार व्हेकल 55,000 असेटला. मोटार व्हेकल मोटर व्हेकलची अमाऊंट आहे 55,000. मोटार व्हेकल नंतर पुढे आहे जनरल एक्सपेन्सेस 1,800. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचे टू जनरल एक्सपेन्सेस 1,800. जनरल एक्सपेन्सेस नंतर पुढे आहे एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये.
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट द्यायचं आहे. एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये. एक्सपोर्ट ड्युटी नंतर पुढे आहे ॲडव्हर्टाइजमेंट 4800, छुपी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. $4800 इनरला लिहायचे आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट नंतर पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1200. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर पुढे आहे ड्रॉइंग मीरा 3500 आणि माधव 2000. मीरा 3500 कॅपिटल मधून लेस करायची ड्रॉइंग आणि माधव आहे 2000 रुपये कॅपिटल मधून ड्रॉइंग लेस करायची असते. पुढे आहे लीज होल्ड प्रेमायसिस 1,10,000 असेटला लिहायचं. लीज होल्ड प्रिमायसेस 1,10,000 त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे लीज होल्ड प्रिमायसेसवर. लीज होल्ड प्रिमायसेस नंतर आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक असेटला लिहायचं आहे. कॅश ॲट बँक आउटरला लिहायचे. कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे 45,000 रुपये. 45,000 रुपये कॅश ॲट बँक. त्यानंतर पुढे आहे फर्निचर 8,300. फर्निचर 8,300. त्यानंतर क्रेडिटच्या पोस्टिंग बघायच्या आहेत आपल्याला. क्रेडिटला पहिला आहे बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 रुपये लॅबिलिटी साईडला घ्यायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 5,000 रुपये लॅबिलिटी साईडला. पुढे आहे बिल्स पेबल 12,500. बिल्स पेबल 12,500 आउटरला घ्यायचे आहेत. बिल्स पेबल नंतर पुढे आहे क्रेडिटर्स 68,000 ते पण आउटरला घ्यायचे आहेत लॅबिलिटी साईडला. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 68,000. क्रेडिटर्स नंतर पुढे आहे सेल्स 3,25,000. सेल्स घ्यायचे 3,25,000. आता 3,25,000तून 1,000 गेल्यानंतर शिल्लक राहतील 3,24,000 शिल्लक राहतील. त्यानंतर पुढची पोस्टिंग आहे आउटस्टँडिंग रेंट 2,000 रुपये लॅबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रेंट आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट आहे 2,000 रुपये. त्यानंतर पुढची पोस्टिंग आहे अनपेड वेजेस 1,500. अनपेड वेजेस 1,500. त्यानंतर पुढे आहे कॅपिटल 75,000. मीराचा आहे 75,000. आता 75,000तून 3,000 गेल्यावर राहतील 71,500 आणि माधवचा आहे 75,000. त्यातून 2,000 गेल्यावर राहतील 73,000 रुपये. त्यानंतर पुढची पोस्टिंग आहे परचेस रिटर्न 1,000 रुपये. इथं परचेस मधून काय करायचे आहेत लेस परचेस रिटर्न दिलेले आहेत 1,000 रुपये. परचेसेस मधून परचेस रिटर्न मायनस करायचे आहेत. 1,000 मायनस केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहील 2,07,000
500 रुपये. आता या ठिकाणी आपल्या सगळ्या पोस्टिंग ज्या आहेत हे संपलेले आहेत. आता आपल्याला काय सोडवायचं आहे, प्रॉब्लेम खालच्या ऍडजस्टमेंट आपण घेणार आहोत. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹32,000. मग क्लोजिंग स्टॉकचे दोन्ही फेड दिलेले, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट असेट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट असेट साइड. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचं इथं बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 32,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक 32,000 हा फर्स्ट इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट जो आहे तो असेटला घ्यायचा. क्लोजिंग स्टॉक 32,000. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हिजन, प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स 2,000 म्हणजे बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्टची इफेक्ट आहे लेस फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग आता याचा सेकंड इफेक्ट, याचे जे इफेक्ट आहेत, पहिल्यांदा डेटर्स मधून लेस बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स सांगितलेले आपल्याला 2,000 रुपये. मग इथं 2,000 रुपये लेस करायचे आहेत. डेटर्स मधून 2,000 रुपये लेस केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहील 78,500 रुपये. याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा आहे. टू बॅड डेब्ट्स 2,000 रुपये. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. आता डेटर्स वरती काय करायचं आहे, डिस्काउंट मायनस करायचं आहे. बघा इथं डिस्काउंट ऑन डेटर्स लेस फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग इथं डेटर्स मधून काय करायचं आहे, डिस्काउंट लेस करायचं आहे. लेस डिस्काउंट 3%, 3% डिस्काउंट वजा करायचं आहे. मग 78,500च्या 3% घ्यायचे आपल्याला, गुणिले 3 भागिले 100 बरोबर येईल 2,355 रुपये. मग आता हे 2,355 रुपये मायनस करायचे आहेत. 2,355 रुपये मायनस केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहील 76,145 रुपये शिल्लक राहतील. याचा सेकंड इफेक्ट जो आहे डिस्काउंटचा हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करायचा आहे. टू डिस्काउंट ऑन डेटर्स, डिस्काउंट ऑन डेटर्स तो डिस्काउंट आलेला आहे 2,355 रुपये. पुढची ऍडजस्टमेंट आहे व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमाइसेस ऑन 31 मार्च 2019 1 लाख रुपये. आता वर्ष संपल्यानंतर लीज होल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 1 लाख रुपये. म्हणून याच्यातून लेस काय करायचं आहे, डेप्रिशिएशन आपल्याला लेस करायचं आहे. ते येईल 10,000 रुपये. म्हणजे लीज होल्ड प्रिमाइसेसचा बॅलन्स शिल्लक राहील 1 लाख रुपये. याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा आहे. टू डेप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रिमाइसेस 10,000 रुपये. यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये इथं ऍड आउटस्टँडिंग 500 रुपये. आउटस्टँडिंग 500 रुपये दिलेले आहेत आपल्याला. ते 500 रुपये ऍड केल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा बॅलन्स शिल्लक 1,700 रुपये. याचा सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साइडला होईल.
आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 500 रुपये. यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट आहे छोटी ऍडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. आता 4,800 रुपये आपल्याला दिलेले आहेत. 4,800 भागिले 3 केले तर एका वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट येईल आपली किती 1,600 सॉरी कसं 32 म्हणजे 1,600 रुपये जे आहेत हे एक वर्षाचे येतील. आता आपल्याला 1/10 पासून घ्यायचे आहेत म्हणजे 6 महिन्याचे घ्यायचे म्हणजे भागिले 2 करायचे म्हणजे किती येतील ते 800 रुपये. याचा अर्थ त्यांनी किती भरायला पाहिजे होती ॲडव्हर्टाइजमेंट 800 त्यांनी भरली 4,800 म्हणून ती ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड येईल 4,000 रुपये लेस प्रीपेड 4,000 रुपये प्रीपेड लेस करायचे आहेत. लेस केल्यानंतर बॅलन्स शिल्लक राहील 4,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे सॉरी बॅलन्स शिल्लक राहील 800 रुपये राहतील. याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा आहे असेट साइडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 रुपये प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट लेस करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण सर्व पोस्टिंग जे आहे त्या केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला पुढे टॅली करा. सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची जर टोटल केली आपण तर 3,56,000. त्यातून आपण डेबिट साईडची टोटल जर मायनस डेबिट साईडची टोटल केली तर ते येईल 2,35,500. यातला डिफरन्स जो राहील तो राहील 1,20,500. हा राहील ग्रॉस प्रॉफिट. मग टॅली फिगर लिहिताना 3,56,000 दोन्ही साईडला लिहायची आहे. 3,56,000 दोन्ही साईडला लिहिली. त्यानंतर जो फरक राहिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो 1,20,500 हा त्या ठिकाणी आउटरला लिहायचा आहे. आता हा आलेला ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला टाकायचा आहे. क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट 1,20,500. आता इथं क्रेडिटची जर टोटल केली आपण तर ते 1,20,500. त्यातून डेबिटची मायनस करायची आपल्याला ते 24,055 रुपये. मग नेट प्रॉफिट शिल्लक राहील 96,445. आता 96,445 रुपये हा जो आहे हा दोघांमध्ये इक्वली वाटायचा आहे. मग 96,445 भागिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर येईल 48,222.5 48,222.5. तर ते दोघांमध्ये आपल्याला वाटून द्यायचं आहे. तर टॅली फिगर लिहायची आहे 1,20,500 दोन्ही साईडला लिहायचे आहे 1,20,500. मग जो डिफरन्स राहिला तो लिहायचा आहे टू नेट प्रॉफिट मीरा आणि माधव. मग आता मीराला वाटताना एक पॉइंट मध्ये आले असल्यामुळे 48,223 घेऊ आपण आणि माधवला घेताना 48,222 घेणार आहोत. मग हा प्रॉफिट आउटरला लिहायचा आहे. प्रॉफिट आहे 96,445. आता हा आलेला प्रॉफिट जो आहे तो बॅलन्स शीटला ऍड करायचा आहे. इथं ऍड
नेट प्रॉफिट 48,223, पण तो कॅपिटल बॅलन्स येईल 1,19,223 रुपये. माधवच्या कॅपिटल मध्ये ऍड करायचा आहे नेट प्रॉफिट, तो आहे 48,222, तो आउटरला येईल 1,21,222. आता यांची जर आपण पहिल्यांदा असेटची टोटल करू, आपण असेटची जी टोटल आहे ती येईल 3,30,445. आता लॅबिलिटीची करू आपण, लॅबिलिटीची टोटल जी आहे लॅबिलिटीची टोटल येणार आहे आपली 3,30,445 रुपये. त्या पद्धतीने आपला प्रॉब्लेम जो आहे हा टॅली झालेला आहे. तर यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम टाकला जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.